हम पूरे देश के जो 25 से 30% SC ST की जो जनता है वो आपसे मांग करती है कि तुरंत राज्यसभा में, लोकसभा में अध्यादेश लाया जाए और इस काले कानून को वापस लेकर हमारे जो संवैधानिक हक और अधिकार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने हमें प्रदान किए थे वो हमें वापस दिया जाए। और अगर नहीं वापस दिए जाते तो आने वाले समय में संवैधानिक तरीके से हम लोग इस मनुवादी विचारधारा के लोगों को उचित सबक देंगे। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। सुप्रीम कोर्टाचा काळा कायदा वापस घ्या, वापस घ्या, वापस घ्या। नहीं चलेगा, नहीं चलेगा। देश भर में एक तरीके से प्रतिसाद हो रहा है, भारत बंद का प्रतिसाद मिल रहा है। हम देख रहे हैं नागपुर से इंदिरा चौक से भारी मात्रा में लोग आ रहे हैं और भारत बंद को कॉल कर रहे हैं। रिपब्लिकन जनता, आप क्या बोलेंगे सुप्रीम कोर्ट के इस जो जजमेंट आया इस पे आपकी क्या टिप्पणी रहेगी? माननीय सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया उस निर्णय से हम लोग असहमति बताते हैं, क्योंकि माननीय सुप्रीम कोर्ट ने जो SC ST में उपवर्गीकरण करके इस पूरे एक बनाए गए समुदाय को विभाजित करने का जो कुत्सित प्रयत्न किया है, जो मनुवादी मानसिकता के चलते इस समाजों को आपस में लड़ा भिड़ा कर लड़ाने का जो षड्यंत्र रचा गया है, उसी तरीके से क्रीमी लेयर की शर्त लाद दी गई है, जो दोनों निर्देश और निर्णय संविधान के दृष्टि से असंवैधानिक है। और माननीय सुप्रीम कोर्ट ये कानून की या संविधान की समीक्षा करने के लिए बनाया जाता है। वह माननीय सुप्रीम कोर्ट कब से नियम और कायदे बनाने लग गया है, उसको वो अधिकार नहीं है। हम पूरे देश के जो 25 से 30% SC ST की जो जनता है वो आपसे मांग करती है कि तुरंत राज्यसभा में, लोकसभा में अध्यादेश लाया जाए और इस काले कानून को वापस लेकर हमारे जो संवैधानिक हक और अधिकार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने हमें प्रदान किए थे वो हमें वापस दिया जाए। और अगर नहीं वापस दिए जाते तो आने वाले समय में संवैधानिक तरीके से हम लोग इस मनुवादी विचारधारा के लोगों को उचित सबक देंगे। इतनी मांग करते हुए हम लोग आज तमाम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को मानने वाली रिपब्लिकन जनता सड़कों पे ऊपर उतरकर आंदोलनरत है। रिपब्लिकन जनता एक हो। हम देख रहे हैं लोग काफी समर्थन दे रहे हैं, चाहे SC हो या ST हो या OBC हो या रिलीजियस माइनॉरिटी हो, ये सब लोग इस भारत बंद को सपोर्ट कर रहे हैं। आप इस पे क्या कहेंगे? अरे पिछले लोकसभा के इलेक्शन में हमको लगा आरक्षण की जो चर्चाएं हो रही थी, हमें लगा थोड़ा सा देर होगी, लेकिन हमें मालूम नहीं था कि सुप्रीम कोर्ट के माध्यम से आरक्षण को समाप्त किया जा रहा है। यह बहुत बड़ी साजिश इस देश में चली थी और हम लोग थोड़ा ये थे। और आज सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है, इस निर्णय के वजह से जाति जाति में जो दरारें पैदा हो गई, जो खाइयाँ पैदा हो गई, वो बहुत बड़ी खाई है। और बाबा साहब और हमारे देश को स्वतंत्रता आज़ादी दिलाने वाले जो महापुरुष, क्या ये कोई साजिश है आपको लगता है? बहुत बड़ी साजिश के अंतर्गत यह सब काम हुआ है, क्योंकि इसी सुप्रीम कोर्ट ने पिछले जजमेंट में कहा था कि संविधान के अंतर्गत आने वाले आरक्षण को कोई भी हिला नहीं सकता, कोई हाथ नहीं लगा सकता। लेकिन आज दुर्भाग्य से जाति जाति को बांटकर बहुत बड़ा एक इस देश में ये सरकार ने गलत किया है। सुप्रीम कोर्ट के माध्यम से हमारा कहना है कि मोदी जी ने तुरंत अध्यादेश लाके यह कानून को ख़त्म करना चाहिए और जो SC ST कायदा जो भारत के संविधान में सम्मिलित है उसको एज इट इज रखना चाहिए। हमने देखा है कि चाहे वंचित हो या फिर बहुजन समाज पार्टी हो या चंद्रशेखर आजाद हो, इन्होंने सबने इस भारत बंद को समर्थन किया है। इस पे आप क्या बोलेंगे? काल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर नागपूरला आले होते, त्यांनी काल आम्हाला आदेश दिला आहे की ह्या सर्व SC ST क्रिमिनल याच्या उच्च न्यायालयाने जो आदेश दिला त्याचा विरोध करायचा आहे आणि त्याला आपला पाठिंबा आहे।
तेव्हा आज आम्ही सडकीवरती उतरून त्यांनी न्यायालयाने जो आदेश काढला त्याचा आम्ही विरोध करतो, निषेध करतो. सर्वप्रथम ह्या सर्व गोष्टीकरता आम्ही सर्व बहुजन समाज हा SC ST असो OBC असो आम्ही सर्व एकत्र आहोत. सर्व भाऊबंद मिळून सनी आणि आम्ही सर्व मिळून ह्या आरक्षणाचा लढा जो श्रद्धेय बाळासाहेबांचा हा आदेश आहे की SC ST OBC सर्व लोक मिळून ह्या क्रिमिलियर आणि वर्गीकरण ह्या उच्चतम न्यायालयाच्या आदेशाचा आपण निषेध केला पाहिजे आणि त्याच पद्धतीने शासनाचा पण आदेश केला पाहिजे. तो नरेंद्र मोदी फक्त नावापुरतं 100 खासदारांचा तो पत्र घेऊन तो फक्त जाहीर करतो की आम्ही हा लागू करणार नाही. परंतु हे सत्यस्थिती आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला तर सरकारला तो मान्यच करावा लागेल. त्याच्याकरता आधी त्या सुप्रीम कोर्टामध्ये अपील करावं लागेल, त्या आदेशाला स्थगिती द्यायला लागेल. तेव्हाच कुठं हा आदेश रद्द होऊ शकतो. तो फक्त लोकांना फक्त तोंडाचे पाने पुसत आहेत, त्यांना फक्त लॉलीपॉप देत आहे की या 100 SC ST लोकांना खासदार लोकांना घेऊन फक्त त्यांना तो आश्वासन देत आहे की हा आम्ही आदेश लागू करणार नाही. ते सरकार पडेल तरी चालेल परंतु न्यायालयाचा आदेश हा त्यांना मान्यच करावा लागेल. म्हणून सर्वात आधी सामूहिक लोकांचा दबाव हा देऊन त्यांनी न्यायालयाला ह्या गोष्टीला त्यांनी काढलेला जो आदेश आहे तो त्यांना रद्द करायला भाग पाडावा लागेल. आमची प्रमुख मागणी तेच आहे की न्यायालयाने दिलेला आदेश जो आहे तो त्यांनी रद्द करायला पाहिजे. 1 ऑगस्ट 2024ला जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे की ST OBC आणि SCच्या याच्यामधून जे अबगड श्रेणी केलेलं आहे ते चुकीचं आहे. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की एक वर्गाने आधीच खूप म्हणजे लाभ घेतला आहे तर त्यांच्या नंतरच्या पिढीला तो देण्यात येणार आहे. हा चुकीचा निर्णय आहे आणि तसंही तो जो कायदा त्यांनी आणलेला आहे त्याचं त्यांना घटनेच्या तरतुदीमध्ये ते म्हणजे कलमामध्ये त्यांना तो हेही नाही की ते करू शकतात म्हणून. तरी पण त्या ज्या 7 जजच्या बेंचनी तो निर्णय दिला आहे तो चुकीचा आहे आणि त्या विरोधात आम्ही आज भारत बंद करून वंचित बहुजन आघाडी करून आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडून आमचे ह्या भारत बंदला समर्थन आहे. आणि तो जो म्हणजे बिल आणलेला आहे किंवा आता ते लागू करणार आहेत क्रिमिनल लेयर सर्टिफिकेटसुद्धा ते त्याचं जे म्हणजे सांगितलं आहे की OBCसाठी आणि SC वर्गासाठी पण आता जे कंपल्सरी करणार आहे तो सुद्धा चुकीचा आहे. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये जे म्हणजे आरक्षण जे दिलं होतं ते एकदम व्यवस्थित होतं आणि त्याच्यानुसार जर जो स्वर्ण वर्ग आहे ते स्वतःलाच तो घेशी 10% जर म्हणजे काहीही न करता स्वतःला जर आरक्षण म्हणजे लागू करतात तर त्यांनी मग आम्हाला एवढ्या वर्षापासून जे दिलेलं आहे ते का बरोबर नाही व्हायचं. त्यामुळे आज हा बंदचं आंदोलन आम्ही म्हणजे करत आहोत आणि सर्व पक्षाकडून म्हणजे करण्यात येणार. या बंदला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी समर्थन दिलं आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही रोडवरती आहोत. जो 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या निर्णयाच्या विरुद्ध आणि महत्त्वाचं म्हणजे कोर्टाला कुठलाही जात किंवा हे ठरवायचा अधिकार नसते, तो अधिकार संसदेला असते. आणि ज्या पद्धतीनं न्यायमूर्ती गवई ते स्वतः क्रिमिनलमध्ये येत नाही म्हणून त्यांनी आधी राजीनामा द्यावा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर काल नागपूरला होते आणि या भारत बंदला जर नाही झालं तर आमचे बाळासाहेबांचे आदेश आहे की अपील टाकू, आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरुद्ध अपील टाकू आणि हा लढा पुढे लढू म्हणून आमच्या पक्षाकडून याला जाहीर समर्थन आहे.